नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलाय. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय. तर या चोराने केलेल्या हल्ल्यामध्ये सैफला 2 मोठ्या जखमा झाल्याची माहिती आहे. याशिवाय मणक्याला सुद्धा त्याची दुखापत झाली आहे. सध्या सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया सुरू आहे. तर सैफच्या घरातील एक महिला नोकर सुद्धा यामध्ये जखमी झालेली आहेत. आपण पाहतोय चोरानं सैफ अली खानवर हल्ला केलेला आहे. तर घरातील 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी या संदर्भात ताब्यात घेतलेला आहे. यासोबतच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे. अभिनेत्री करीना कपूरसह मुलगा तैमूर आणि झे सुद्धा सुरक्षित असल्याची सध्या माहिती मिळते. तर नेमकं काय घडलं आपण पाहूयात. अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री चोराकडून चाकू हल्ला झाला. तर मुंबईच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी सैफ अली खानवर चोराकडून चाकू हल्ला करण्यात आला. मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खानची झटापट झाल्याची माहिती आहे. तर सुरुवातीला चोरानं घरातील नोकरासोबत वाद घातला आणि त्यानंतर या वादामुळे सैफ झोपेतून उठला आणि त्यानं चोराला पकडण्याचाही प्रयत्न केला. सैफ अली खाननं पकडल्यानंतर या चोरानं चक्क चाकूनं वार केले. या चाकू हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. मोठा रक्तस्राव झाल्यामुळे लीलावती रुग्णालयात आता त्याला दाखल करण्यात आलेलं आहे. तर सैफ अली खानला झालेल्या जखमा या गंभीर आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. तर चोरानं केलेल्या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या घरातील एक महिला नोकर सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते. तर अभिनेत्री करीना कपूरसह मुलगा तैमूर आणि झे हे सुरक्षित असल्याची माहिती आहे. एकूणच आपण पाहतोय सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालेला आहे. अभिनेता सैफ अली खान याच्या घरात शिरलेल्या चोरानं चाकूने हल्ला केलाय. त्या दोघांमध्ये झटापट झाली आणि त्यानंतर ही घटना घडली. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. थेट सैफ अली खानच्या घराबाहेर आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर आहेत. गोविंद, काय अधिकची माहिती आहे संपूर्ण प्रकरणासंदर्भात? जी बता दें कि अब तक पुलिस ने इस मामले में सैफ अली खान के घर में काम करने वाले 4 लोगों को पुलिस पूछताछ के लिए बांद्रा पुलिस स्टेशन लेके गई है। इसके साथ ही जो इनके सोसाइटी के अंदर काम करने वाले लोग हैं, कुछ लोगों का मोबाइल भी पुलिस ने जब्त किया है। बीती रात जो जानकारी मिल रही है, करीब 2 बजे के आसपास में जब सैफ अली खान अपने घर पहुंच रहे थे, इसी घर के गेट के पास जब वो पहुंचे तो एक अज्ञात चोर उनके अचानक सामने आया और जब सैफ अली खान ने उनको पकड़ने की कोशिश की तो उन पर चाकू से हमला करके वह भाग गया। पुलिस इस वक्त जो सैफ अली खान के घर के अंदर दाखिल हुई है, सैफ अली खान के घर के अलावा आसपास की जितनी भी इमारतें हैं उन सभी इमारतों की सीसीटीवी की तलाश कर रही है, बारीकी से तलाश कर रही है। लेकिन अभी तक फिलहाल यह पता नहीं चला है कि जो हल्लाखोर था वो कौन था और किस मकसद से सैफ अली खान के ऊपर हमला किया। लेकिन सैफ अली खान की इस वक्त इलाज पास के लीलावती अस्पताल में चल रहा है। जो जानकारी मिली है, सैफ अली खान अभी सेफ है, लेकिन सैफ अली खान के घर में इस वक्त मुंबई पुलिस के साथ साथ क्राइम ब्रांच की टीम भी पहुंची है। खास करके दया नाइक जो क्राइम ब्रांच के स्पेशलिस्ट माने जाते हैं वो भी इस वक्त सैफ अली खान के घर में है। और जो उनके घर में काम करने वाले नौकर है, लोग हैं, जो सोसाइटी में काम करने वाले सिक्योरिटी गार्ड हैं, इन तमाम लोगों से इस वक्त क्राइम ब्रांच की टीम और मुंबई पुलिस की टीम अलग अलग अपने अपने तरीके से पूछताछ कर रही है, जांच कर रही है। कुछ लोगों को डिटेन करके लेकर जाया गया है और कुछ जो काम करने वाले लोग हैं उनके मोबाइल फोन्स को भी पुलिस ने जब्त किया है। भारी पुलिस बंदोबस्त इस वक्त सैफ अली खान के घर के बाहर लगाया गया है। अंदर क्राइम ब्रांच पुलिस की टीम जांच कर रही है। इसी बिल्डिंग के 12वें माले पे सैफ अली खान रहते हैं। फिलहाल मुंबई पुलिस का अब एक ही ध्येय है कि ये हमलाखोर जो था जिसने सैफ अली खान के ऊपर चाकू से हमला किया, वह कौन था, कहां से आया था, उसका उद्देश्य क्या था, क्या वो सैफ अली खान को टारगेट करना था या किसी और मकसद से आया था। इन तमाम चीजों की जांच इस वक्त मुंबई पुलिस की टीम और क्राइम ब्रांच की टीम कर रही है। जी अगदीच गोविंद, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहतोय सैफ अली खानवर झालेले 2 वार गंभीर असल्याची माहिती आहे. सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्यांच्यावर सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे. अभिनेता सैफ अली खानवर या चोरानं चाकू हल्ला केलाय. मात्र महत्त्वाचं म्हणजे एका मोठ्या अभिनेत्याच्या घरात घुसून अशा प्रकारे हल्ला होतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं या संदर्भात आता माहिती घेतली जाते. पोलिसांकडून सुद्धा या संदर्भातला तपास सुरू आहे. सैफ अली खानवर 2 वार जे आहेत ते गंभीर करण्यात आले. 6 वार करण्यात आलेले आहेत. 2 वार जे आहेत ते खांद्याचे ते करण्यात आलेले आहेत. जखमा खोलवर आहेत. तर ही 3 दृश्य आपण पाहताय. सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला झालेला आहे. चौकशीसाठी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या 3घांना
पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यांचे मोबाईल सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत. सैफच्या मणक्याला दुखापत झालेली आहे अशी माहिती मिळतेय. 6 वार त्याच्यावर करण्यात आलेत. 2 वार एक खोलवर आहेत आणि त्यामुळे सध्या आता लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. साहजिकच सैफच्या कुटुंबियांसाठी एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण 12व्या मजल्यावर सैफ अली खान हा राहत होता. 12व्या मजल्यापर्यंत चोर कसा पोहोचला, घरामध्ये कसा घुसला आणि त्याचा उद्देश फक्त चोरीचा होता की आणखीन वेगळा काही, तर त्या सर्वच अनुषंगानं पोलिसांचा तपास जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे. क्या लगता है वो कहाँ से अंदर आए रहेंगे, क्या लगता है? मालूम नहीं पड़ा अपने को, नाईट में हुआ है जो कुछ हुआ. पाहतो की ते सगळी जी घटना घडली आहे ती रात्रीच्या वेळी घडलेली आहे. मी आता आलेलो आहे. अशी जी एक्सक्लुझिव्ह जी प्रतिक्रिया आहे ती सिक्युरिटी गार्डने दिलेली आहे आणि आपण पाहतो की सध्या घराच्या बाहेर सैफ अली खानच्या इमारतीच्या बाहेर पूर्ण पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपणास पाहायला मिळत आहे. व येथील बँड्रा पोलीस असेल व गुन्हे शाखेचं पथक आहे ते देखील या ठिकाणी आतमध्ये तपास घेत आहे व आतमधले जे CCTV आहे ते देखील आता पोलिसांच्या हाती लागलेले आहे. मात्र पोलीस त्याचा अधिक तपास करत आहे. मात्र जो हल्ला केलाय तो हल्ला नेमका कोणी केलाय, चोरट्यांनी केलाय का त्यांचा उद्देश काय होता हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे देखील पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी पोलिसांच्या 2 नव्हे तर 3 गाड्या आलेल्या आहेत व आजूबाजूचे जे बिल्डिंग आहेत त्यांच्या देखील CCTVचे सध्या पोलीस तपासणी करत आहे. अशा प्रकारे आपण पाहतो की याच इमारतीमध्ये 12व्या फ्लोअरवरती सगळ्यात जो टॉप फ्लोअर आहे आपण पाहतोय की मी माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की त्याने तो टॉप फ्लोअर दाखवावा. याच फ्लोअरवरती सैफ अली खान राहतो आणि याच ठिकाणी काल हल्ला झालेला आहे. त्यानंतर आता पोलीस यंत्रणा सध्या सज्ज झालेली आहे. मात्र सैफ अली खान सध्या किरकोळ जखमी असला तरी देखील मात्र सध्या हा हल्ला कोणी केला हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं आहे. मात्र आपण पाहतोय की सैफ अली खान हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या चाहत्यांमध्ये देखील नाराजगीचा सूर पसरलेला आहे. या ठिकाणी काही चाहते देखील आपल्याला दिसतात की येण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र आपण पाहतोय की याच ठिकाणी इमारतीत तो सैफ अली खान राहतो आणि सैफ अली खानवरती काल चाकूने हल्ला झालेला आहे.